नमस्कार मित्रांनो. जे की परवा रिझल्ट लागलेला पहा IBPS AFO मेन्सचा पहा. याच्यानंतर जे काही पास झाले असतील, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले असतील, त्यांचं मनापासून अभिनंदन. आता आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी एक संकल्प एज्युकेशन एक बॅच घेऊन येत आहे, जे की बॅच फक्त इंटरव्ह्यूसाठी असणार आहे, एक स्पेशल इंटरव्ह्यू बॅच असणार आहे. ते बॅचची फी किती असेल त्याची सगळी डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहा. तर IBPS AFOची जी स्पेशल इंटरव्ह्यू बॅच असेल पहा, याच्यासाठी जी फी असेल पहा, ही ₹1500 असणार आहे पहा. ही ₹1500 फी असणार आहे पहा. त्याच्यानंतर या ज्या बॅच घेतल्यानंतर आपल्याला या बॅचमध्ये काय काय भेटणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही पॅनल असेल त्या पॅनलमध्ये कोण मेंबर असणार आहे, या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहा. तर याच्यामध्ये पहा, जे काही फीचर्स असतील या बॅचचे, तर या बॅचमध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही मोडमध्ये ही बॅच भेटली जाईल पहा. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये एक फ्री गायडन्स सेशन असेल, जे की आज आज रात्री 9 वाजता झूम मीटिंगद्वारे होणार आहे पहा. त्याच्यानंतर पहा, एक 4 ते 5 इंटरव्ह्यू लेक्चर्स तुम्हाला भेटतील, ज्याच्यामध्ये पहा इंटरव्ह्यूचे जे पिलर समजले जातील, करंट अफेअर्स असू द्या, त्याच्यानंतर HR क्वेश्चन असू द्या, ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन असू द्या, हे जे जे तुमचे क्वेश्चन असेल याची तयारीसाठी आपण 4 ते 5 लेक्चर्स घेतो पहा. हे 4 ते 5 लेक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहेत पहा. त्याच्यानंतर पहा, हे ज्या बॅचमध्ये जे की मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहेत, ह्या मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करताना पहा की नेमकी कोणता पॅनल असणार आहे पहा, त्याच्यामध्ये मेंबर कोण असणार हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ह्याचं कारण असं की जे काही पॅनल असेल त्याच्यामध्ये जे काही मेंबर्स असतील ते मेंबर तेवढ्या क्वालिटीचे आहेत का, हे सुद्धा आपल्याला तपासून पाहणं आहे पहा. तर याच्यामध्ये मेंबर्समध्ये पहा कोणकोणते पॅनलमध्ये कोण असणार आहे. तर याच्यामध्ये पहिले आकाश जाधव सरांचं नाव, ज्यांना 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पहा, जे की बँकिंग सेक्टरमध्ये बऱ्यापैकी त्यांना तुम्ही सगळेजण ओळखत असताल. तर 16 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर जे काही बँकिंगचे एक्झाम असतील, वेगवेगळे इंटरव्ह्यू असतील, याच्यामध्ये ते स्वतः क्वालिफाय झालेले आहेत, त्याच्यानंतरच ते इंटरव्ह्यू कंडक्ट करतील. ते एक मेंबर असतील पहा. त्याच्यानंतर प्रदीप पाटील सर असतील, जे की 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ते इंटरव्ह्यूसाठी सुद्धा ओळखले जातात, त्यातले त्यात इंग्लिशसाठी सुद्धा ओळखले जातात पहा. त्याच्यानंतर मी स्वतः असेल पहा, ॲग्रिकल्चरचा जो पार्ट असेल तो मी ॲग्रिकल्चरचा पार्ट घेईल. त्याच्यानंतर पहा जयंत मोकाशी सर असतील, जे इन्शुरन्स असू द्या, बँकिंग सेक्टर असू द्या, अशा दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतः सिलेक्ट झालेले, त्याच्यानंतरच ते इंटरव्ह्यूची तयारी घेतात. म्हणजे असे जयंत मोकाशी सर असतील. त्याच्यानंतर निखिल डांगे सर असतील, जे की इंटरव्ह्यूसाठी एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. त्यांचा जरी एक्सपिरियन्स पाहिला तुम्ही तर 12 वर्षापेक्षा जास्त असा एक्सपिरियन्स आहे पहा. सुहास सर असतील पहा, जे की आत्ताच रुरल बँकमध्ये मॅनेजरपदी या कामावर कार्यरत होते, परंतु ते आता आपल्याकडे जे की इंटरव्ह्यू एक्सपर्ट म्हणून आता ओळखले जातील, कारण तेही स्वतः इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असतील पहा. म्हणजे ज्यांनी एक्झाम 3-3, 4-4 वेळेस क्रॅक केलेले आहेत तेच मेंबर या पॅनलमध्ये असणारे पहा. कोणी असं विदाऊट, ज्यावेळेस आपल्याला पॅनलचे ज्यावेळेस मेंबर असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण पण, त्या जे काही मेंबर असतील पॅनलचे त्यांना नेमकी एक्झामचा अनुभव आहे की नाही, ह्या गोष्टी पर्टिक्युलरली महत्त्वाच्या असतात. कारण ज्यावेळेस ॲक्च्युअल एक्झाम फेस केला जातो, त्या एक्झाम ज्यावेळेस इंटरव्ह्यू फेस केला जातो त्यावेळेस त्या गोष्टी त्यांना माहीत असते की ॲक्च्युअल कंडिशन काय होते. त्याच्यामुळे पॅनलमधले मेंबर अतिशय महत्त्वाचे असतात. आणि असे सगळे जेवढे काही जण असतील त्यांना एक्झामचा पण अनुभव आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा पण अनुभव आहे. ते एक नाही, दोन नाही, 4-4 वेळेसचा अनुभव आहे. त्याच्यामुळं हे पॅनल मेंबर असतील. त्याच्यानंतर पहा अजून एक गोष्ट आहे पहा, ती म्हणजे जे काही ऑफलाईन मॉक घेतले जातील, ते ऑफलाईन मॉक कुठं कुठं होणार आहेत पहा. तर ऑफलाईन मॉक हे छत्रपती संभाजीनगर इथं होतील. त्याच्यानंतर पुणे सुद्धा एक सेंटर असणार, त्याच्यानंतर नागपूर सुद्धा असणार आहे, आणि त्याच्यानंतर अकोला सुद्धा असणार आहे. संभाजीनगरमध्ये आपले एक 2 दिवसाच्या नंतर संभाजीनगर मॉक इंटरव्ह्यू सुरू होतील पहा. त्याच्यानंतर पुणे जे असेल पहा, जे की आपलं जे इंटरव्ह्यू असेल पहा त्याचे 1-2 दिवस अगोदर पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू स्टार्ट होतील पहा. त्याची डेट तुम्हाला एक पर्टिक्युलर जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे पहा इंटरव्ह्यूसाठी बनवलेला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा टाइम टेबल व्यवस्थित टाकलं जाईल पहा. त्याच्यानंतर नागपूर जे असेल पहा, नागपूरचं जे शेड्यूल असेल पहा ते 19 तारखेचं असेल पहा. तिथंही तुम्ही ज्यांना ज्यांना शक्य असेल तिथं तुम्ही येऊन मॉक इंटरव्ह्यू देऊ शकतात. त्याच्यानंतर अकोला जे असेल पहा 21 आणि त्याच्यानंतर 22 अशा तारखेला आपण अकोल्यामध्ये PDKV जे फोरम असेल पहा त्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू जे काही मॉक इंटरव्ह्यू असतील ते आपण अरेंज करणार आहोत पहा. या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू देऊ शकता. जर समजा तुम्हाला येणं शक्य नसेल ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यूसाठी, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मॉक देऊ शकता. तीही फॅसिलिटी आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या इंटरव्ह्यू बॅचबद्दलच्या पहा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही अजून काही प्रॉब्लेम्स असतील, जर अजून काही बॅच घेताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकतात. एक म्हणजे
तुमचा 9762441100, त्याच्यानंतर 7071726665, त्याच्यानंतर 9834029366 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही बॅच आम्हाला कुठं दिसेल पा, तर या बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला आय प्रथम हे ॲप डाउनलोड करावं लागेल पा. आय प्रथम हे ॲप डाउनलोड करायचं. याच्यामध्ये तुम्हाला एक इंटरव्ह्यूची बॅच दिसेल पा, ती म्हणजे IBPS AFO स्पेशल इंटरव्ह्यू बॅच पा. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं बायचं ऑप्शन येईल, त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करून ती बॅच खरेदी करू शकतात पा. आज आपलं झूम मीटिंगचं सेशन असणार आहे पे रात्री 9 वाजता. तर हे झूम मीटिंगचं सेशन जे असेल ते आपली जी काही लिंक असेल, जे व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये टाकली जाईल. हे फ्री ऑफ कॉस्ट असेल पा, परंतु त्याच्या पुढचे जे काही लेक्चर्स असतील, जे काही मॉक वगैरे जे असतील, ते फक्त पेड मुलांसाठीच असणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. तर ही जी काही सगळी माहिती होती ती आपल्या स्पेशल IBPS AFOची जी बॅच असेल त्याच्याबद्दल होती. तर ज्यांना ही बॅच परचेस करायची असेल त्यांनी हे आय प्रथम ॲप जे असेल ते डाउनलोड करायचं. तिथून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. धन्यवाद. थँक्यू.